नमस्कार, कसे आहात? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. चला मंडळी, आज छान अशी रेसिपी घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे. झणझणीत, चमचमीत आणि झटकीपट असं थालीपीठ. ते दह्याबरोबर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता, अगदी तुमच्या आवडीप्रमाणे केचपबरोबर सुद्धा खाऊ शकता. चला तर जास्त वेळ न घालवता पाहूया रेसिपी. आणि आता हे जाते मिक्सरच्या भांड्यामध्ये. पूर सारा असा लसूण झाला की यामध्ये आता यामध्ये जाईन खूप सारे असा कढीपत्ता झाल्यानंतर असा ओवा. बरेच जण थालीपीठात ओवा घालत नाही, घालून पहा, मस्त टेस्ट येते. आता पुढे 1 चमचा मस्त जिरं. आता या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली अशी भरपूर सारी कोथिंबीर. चला मस्त आपण याची मस्त पेस्ट करून घेऊ. तर आता मिक्सरला फिरवायच्या आधी थोडंसं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरवलेलं आहे. अगदी बारीक करायची काही गरज नाही, आबडधोबड केलं काहीच हरकत नाही. आता या ठिकाणी मी घेतलेलं आहे 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी, जवळजवळ 1च वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर ही सगळी पीठं मिक्स करून छान हाताने आधी जोपर्यंत पीठ कोरडं आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित असं आपल्याला हातानं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, तुम्हाला जाता जाता एक सांगते महिलांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही जरी कुठलेही कुणीही असू द्या स्वयंपाक करत असाल ना, स्वयंपाकघरामध्ये ना आपल्याला तर माहितीच आहे, आपण हे नाही आहे ते नाही आहे त्यासाठी अडून न बसता जे काही आपल्याकडं अवेलेबल आहे त्यातून रेसिपी करतो आणि एक रेसिपी नवीन तयार होते ना, त्याचा आनंद काय वेगळाच असतो बरं का मंडळी. तुम्हाला आता एक सांगते, मी कॅमेरा हातात घेतला आणि माझ्या नंतर लक्षात आलं मी तर यामध्ये सगळं टाकलं आणि कॅमेराच माझा बंद आहे. म्हणजे व्हिडिओ चालू केला मी, पण व्हिडिओ चालू करायचं विसरून गेले. तर आता यामध्ये काय टाकलं मी तुम्हाला सांगते की बारीक चिरलेला कांदा आणि जो काही आपला मसाला तयार केलेला आहे तो टाकलेला आहे आणि अगदी हळद घातलेली आहे. चला यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ. आणि असं ना, जो व्हिडिओ शूट करतो ना त्याला खरंच विचारा तुम्ही, या व्हिडिओच्या मागे ना खूप सारी मेहनत असते आणि अनेकदा रिटेक घ्यावे लागतात आणि कॅमेरा ऑन आहे किंवा ऑफ आहे हे नंतर लक्षात येतं. हे माझ्या ज्या यूट्यूब मैत्रिणी आहेत त्यांच्या नुसार मी सुद्धा आहे आणि माझ्यामुळं मी त्यांच्या भावना मी समजू शकते की खरंच एका व्हिडिओ पाठीमागं ना खूप सारी मेहनत असते. आता या ठिकाणी पाहू शकता माझ्याकडं कोथिंबीर होती, ती कोथिंबीर मी घातलेली आहे आणि जे काही मिक्सरचं भांडं मसाला तयार केलेला होता ते मिक्सरचं भांडंसुद्धा विसळून पाणी यामध्ये मी आधी घातलेलं आहे. नंतर जसं जसं लागेल तसं पाणी टाकून आपण पिठाचा गोळा तयार करून घेऊया. हे झाला ना पिठाचा गोळा तयार. आता अगदी 10 मिनटं हे आपल्याला ठेवायचं आहे. झाकून ठेवते मी, तोपर्यंत बाकीची सगळी तयारी करून घेऊया. मी पोळपाटावरती रुमाल घेतलेला आहे, त्याला पाणी टाकून थोडंसं ओला करून घेतलेलं आहे आणि पाहताय तव्याला मी कसं ग्रीस केलेलं आहे. कांदा घेतला एक छोटासा, त्याची साल काढली आणि मध्ये मी चाकूने त्याला होल केलेलं आहे आणि अगदी अख्ख्या तव्याला मी ग्रीस करून घेतलेलं आहे. नंतर थालीपीठाचं जे पीठ मळलेलं आहे त्यातून एक पोर्शन काढून घ्यायचं आहे. जितपत तुम्हाला मोठं थालीपीठ करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. पाण्याचा हात बुडेल इतकं भांडं घ्या, त्यामध्ये पाणी घाला आणि पुन्हा एकदा रुमाल ओला करून घ्या आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचं तुम्ही यामध्ये थालीपीठ तुम्ही तयार करू शकता. हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर खावा किंवा केचपबरोबर खावा, कोणत्याही चटणीबरोबर ती खावा. खूप सुंदर आणि पौष्टिक असं हे थालीपीठ लागतं. उन्हाळ्याच्या दिवसात जर स्वयंपाक करताना खूप सारं गरमी होती, हे आपल्या महिलांना तर माहितीच आहे. मग त्यावेळेस तुम्हाला हा पर्याय म्हणून हे तुम्ही छान करून खाऊ घालू शकता आणि स्वतःही खाऊ शकता. चला, थालीपीठ तर रेडी झालेलं आहे. चला या ठिकाणी तवाही छान तापलेला आहे आणि आता थालीपीठ आपण तव्यावरती घालून घेऊया आणि अलगद हाताने या रुमालाला वरून पाणी लावायचं आहे, म्हणजे अलगद हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती आपले पसरते. चला रुमाल काढून घेऊया. तर चला पटापट मी करून घेते थालीपीठ, बसा जेवायला. चला मंडळी, आजची ही उन्हाळ्यात स्पेशल किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर स्वयंपाक करताना खूप सारं गरम होतं, म्हणून स्वयंपाक तर करावंच लागतं का नाही, टाळून आपल्याला थोडी ना चालणार आहे. त्यामुळं अगदी साधी सिंपल आणि सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी मी केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगायची बरं का. आणि जितक्याच हक्काने आपला व्हिडिओ पाहिलेला आहे तितक्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बरं का, अजिबात विसरायचं नाही. आणि तुम्हाला जाता एक सांगते मी, आमच्याकडं खरपूस अशी थालीपीठं आवडतात, त्यामुळे मी खरपूस भाजलेली आहे, त्यामुळे ती खूप सुंदर अशी लागली जातात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं बरं का. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया पुन्हा एकदा असंच एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.